नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा। तर पहा, छान अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। सगळ्यात प्रथम आज गुरुवार आहे, तर गुरुवारच्या माझ्या सगळ्या गोड ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। लक्ष्मी देवीच्या कृपेने माझ्या सगळ्या ताईंना खूप खूप काम करण्याची एनर्जी मिळो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट माता लक्ष्मी देवीच्या कृपेने सदैव राहो हीच प्रार्थना करते ताईंनो। तर चला आज म्हणलं, आज गुरुवार म्हणल्याच्या नंतर डबल एनर्जी अंगामध्ये येते बघा। कारण वर्षभरातून आपण वर्षभर वाट बघत असतो ह्या महिन्याची, किंवा बघा ज्यांना आवड या गोष्टीची। मला तर असं वाटतं की बाबा आपल्या इकडं म्हणजे सगळ्याच ताई हे व्रत करतात आणि सगळ्यांच्याच घरी गुरुवारच्या दिवशी पूजा वगैरे म्हणजे असतीच। म्हणजे जवळजवळ म्हणजे 100 पैकी 98% तरी सगळ्याच ताई हे व्रत करतच असणार आहेत, मला माहिती आहे। कारण की सगळ्याच ताई करतात। झाला असो, कारण आज डबल एनर्जी आलेली बघा। मुलं शाळेमध्ये गेले, ध्रुव आणि रुद्र, त्याच्यानंतर पटकन झाडू हातामध्ये घेतला, पटकन अंगण साफ करून घेतलं। फास्ट काम करायचं होतं, कारण की एक्स्ट्रा काम एखाद्या दिवशी करायचे म्हणले की मग त्याला दुपटी तिपटीने वेळ मात्र लागतच असतो। तर मग आज मात्र सगळा लोड परत पुन्हा एकदा माझ्यावर होता, कारण ताई कामानिमित्त बाहेर गेलेली होती पहाटेच। तर म्हणलं चला आता मग गुरुवार पण होता, म्हणजे सगळंच आटपायचं, कारण एक्स्ट्राची कामं भरपूर येतात। पण तरी म्हणलं चला जोर लगा के हैया सुरू करू म्हणलं। तर झाडू घेतला, पटापटा झाडू मारला आणि एरवी काय करते की एकच साड्याचं पॅकेट मी कालवत असते। ते ह्यावेळेस 2 कालवलं, म्हणलं जाऊ द्या, 2 दिवस चांगलं रंग म्हणजे साड्यामध्ये बसन। तर त्याच्यासाठी मग 2 कालवल्या, कारण की दुसऱ्या दिवशी लगेच गुरुचरित्राचं पारायण पण मला लावायचं होतं। तर म्हणलं चला एकदा साडा मारला की 2-3 दिवस आरामशीर राहील तो। आणि बऱ्याच ताईंनी माग पण विचारलं नेमका हा पिवळा रंग तुम्ही कशाचा मारता। तर काय म्हणतात ना, आपल्या किराणा दुकानामध्ये इकडं सिटीने बघा सगळीकडेच म्हणजे हे मिळतात। ते आता 5 रुपयाला, 8 रुपयाला, 12 रुपयाला असं पॅकेट असतं त्याचं। तर आता त्या दिवशी दिवाळीच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना, तर भले 40-50 पॅकेटच आणून ठेवलेत। म्हटलं नाही का कधी पण सणावाराला असं लागतंच, मग एकखटे आणून ठेवले की मग टेन्शन राहत नाही। म्हणलं नाही का कधी वाटन तेव्हा आपल्याला लगेच साडा मारता येतो कालून। तर मारलं ना साडा की अगदी फ्रेश होऊन जातं। तुम्हाला एक गोष्ट सांगते ताईंनो, ज्यावेळेस आमचं नवीन घर म्हणजे इथं राहायला यायच्या आधी ना, ह्या साड्याच्या पुड्या आम्ही कालून आहे ना, म्हणजे जुन्या घरी होतो तेव्हा पण तिथं ह्या रंगाचा साडा आम्ही मारायचो। तर आमच्या दाजींना स्पेशली हे साड्या मारलेल्या दारात लय आवडतं। ते म्हणतात मला नाही का एकदम जुन्या याच्यातली फील येते। ते म्हणतात म्हणजे असं जुने दिवस आठवतात, खरंच आपलं खेडेगावात घर आहे असं फील होतं म्हणतात। तर त्यावेळेस मला म्हणायचे 500 पुड्या लागून दे, 600 पॅकेट लागून दे, पण आपल्याला आहे ना जंगल विलामध्ये स्टार्टिंग पासून तर गेट पर्यंत आता बघा रस्ता भरपूर आहे आमचा नाही का, अंगण भरपूर आहे, तर सगळीकडे हा येल्लो कलरचा साडा मारायचा। तर म्हणलं ठीक आहे। तर त्यावेळेस आमचं जागरण गोंधळण ते होतं ना, तर त्यावेळेस त्यांनी खरोखर आणल्या होत्या 120 पॅकेट आणले होते आणि सगळेचे सगळे कालून 1-2 वर्कर लावले होते तेव्हा साफसफाईला आणि त्याला जागरणाच्या अगोदर। मग त्यांच्याकडून पूर्ण पाणी चालू केलं, बोरवेल चालू केला आणि सगळीकडे साडा मारला होता। सगळीकडे पिवळं आणि एवढं सुंदर दिसत होतं ना ताईंनो, तुम्ही इमॅजिन करा डोळे झाकून की कसं दिसत असेल आमचा जंगल विला, एवढं सुंदर अगदी फ्रेश वाटायचं। तर आणि पण काय की त्यावेळेस डेकोरेशन वगैरे इतकं होतं ना घरी की सगळीकडे ते मॅट वगैरे आथरलेले होता की ते सगळं ते झाकून गेला होता रस्ता। पण चलो कोणासाठी नाही, पण आपल्या स्वतःसाठी तरी पण मनाला बरं वाटलं तेच भरपूर आहे। तर चला इकडे रांगोळी वगैरे छान अशी काढून झाली। म्हणलं चला आज मस्तपैकी रांगोळी झाली पाहिजे दारामध्ये, कारण गुरुवार आहे म्हणलं। तर मला रांगोळी काढली ना का मला असं वाटते 2-2, 3-3 दिवस ती तशीच्या तशी राहिली पाहिजे, कोणी पुसलं नाही पाहिजे। तर पण आमचा चिंटू मात्र ठेवीतच नाही, लहान लेकरासारखा। आता ध्रुव जरा झालाय बरा मोठा आणि चिंटू मारी त्याच्यावरती जाऊन बसतो, पुसून टाकतो, 5 मिनिटं पण ठेवत नाही। मग त्याला अक्षरशः सकाळ सकाळ पहिले ना बांधून टाकलं आणि मग रांगोळी काढायला घेतली। पण त्याचं आणि बाबाला काही जमत नाही त्याच्याशिवाय।
बाबा 5 मिनिटं बांधून मी टाकलं का मी घरामध्ये कामाला लागले का बाबांनी दिलं सोडून, त्याला सोडून दिलं का डायरेक्ट डायरेक्ट जाऊन बसले रांगोळीवरती. तर म्हणलं जाऊ दे बाई, आता काय की नसती काढली तिथून पुढं पण माझ्या मनाला चुटपुट लागली असती बाबा. रोज तर आपण नाही काढीत, पण अशा कधीतरी सणावाराला पूजेच्या दिवशी तरी झाली पाहिजे म्हणून काढली, तर ती पण नाही ठेवली. तर चला असो. त्याच्यानंतर मग म्हणलं आता तुळशी पुढं तर झालीच पाहिजे, कारण गुरुवारी अशी काढतच असते मी, छोटीशी कवाई ना. मग आज तर स्पेशल गुरुवार होता, म्हणल्याच्या नंतर काढावं तर लागणारच आहे. मग थोडंसं म्हणलं वेगळं काहीतरी करायचं. मग खाली हळदीचं लेपन करून घेतलं तुळशी पुढंही, आणि रांगोळी तिथंही छोटीशी काढून घेतली. तर त्याच्यानंतर बाबांची आंघोळ वगैरे झाली आणि घरामध्ये मग बाबांना चहा वगैरे बनवून दिला आणि मग पुढच्या कामाला लागले. आता पहिले म्हणलं तुळशीची पूजा करून घेऊ. बाबाला म्हणलं तुम्ही तोपर्यंत आंघोळ वगैरे करा, कारण आता सध्या आहे ना थंडी इतकी ना की त्यांना आम्ही म्हणतो असं तुम्ही उठतच नका जात जाऊ बाबा, पण ते काय ऐकत नाही, उठत येतच. बरं उठले तर मग म्हणलं आपलं शांत बसून तुम्हाला वाटण तिकडं चक्रा मारीत जा, म्हणलं जरा फिरून येत जा, आणि नंतर थोडंसं 8-8:30च्या दरम्यान मग आंघोळ करत जा म्हणलं. नाहीतर काय 4 आणि 5ला उठून आंघोळ करायची काय म्हणलं एवढं हे नाही म्हणलं, तुम्हाला कुठं जायचंय. पण ते काय मात्र ऐकत नाही, त्यांना उठून पहिले आंघोळ लागते आणि मग पुढचं काम. तर एवढ्या 2-3 दिवसापासून आम्ही जरा म्हणलोय, मग आता जरा धीर धरतेत. मग घरात येऊन बसते तर ब्रश वगैरे करून मग चहा वगैरे दिला का मग जरा उन्हाची किरण पडली की मग आंघोळीला जाते. तर चला, वातावरण सगळं फ्रेश झालं. आता आज मात्र सगळं कोरडंचे, कोरडात झाडू मारलाय, धुवून वगैरे काही घेतलं नाही. म्हणलं नको, जर ओल्लं झालं तर लवकर रांगोळी काढताच येणार नाही बाई म्हणलं, त्याच्यामुळं धुवून काही घेतलं नाही. म्हणलं त्याच्यामध्ये आणि अजून अर्धा तास जाईन तर खूप उशीर होईन म्हणलं, कारण पुरं स्वयंपाक ते पण करायचा होता. तर त्याच्यामुळं तर चला, इथं तुळशीची पण माझी छानपैकी पूजा झाली बघा. त्याच्यानंतर ताईंनो, कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की ताई मला 20 वर्षानंतर बाळ झालंय ताईंनो. त्या ताईंना मुलगी झाली, त्या सांगत होत्या. तर कुठल्या तरी डॉक्टरांचं नाव त्या घेत होत्या. तर त्या सांगत होत्या की बाबा कुणाला जर ॲड्रेस पाहिजे असला तर हे डॉक्टर म्हणजे छान आहे. तर त्यांना 20 वर्षानंतर मुलगी झाली. तर त्या ताई जर व्हिडिओ पाहत असल्या ताईंनो, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ॲड्रेस किंवा फोन नंबर तुम्ही द्या, कारण की जे नाही करून ना कुणाचाही आयुष्यामध्ये आनंद हो, हीच आपल्या युट्यूब फॅमिलीची सगळ्यांची इच्छा असते. त्याच्यामुळे ताईंनो, जर तुम्ही ॲड्रेस दिला आणि त्याच्यापासून जर एकीचा जरी फायदा झाला ना ताई, तरी पण आहे ना खूप आपल्याला म्हणजे हे होईल, पुण्य मिळेल. कारण की मूल होण्याचं जे काही सुख असतं ना, ते एक प्रकारची एक आईच म्हणजे ओळखू शकते. ज्यांना नाही त्यांना विचारा की बाबा काय म्हणजे मनाला त्यांच्या दुःख आहे. तर असो, तर त्याच्यामुळं ताई माहिती असेल तर सांगा, म्हणजे नक्कीच आम्ही व्हिडिओमध्ये सांगू, जेणेकरून ज्या ताईंना जरूरत आहे त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. मग त्याच्यानंतर म्हणलं चला, हळदीचं लेपन तर स्पेशली आज झालंच पाहिजे. तर आज मन लावून सगळे कामं चालले होते बरं का ताईंनो, तशी ना गडबड चालती. तर मग आज मन लावून चाललं होतं, म्हणलं जाऊ द्या. तर दारामध्ये पण रांगोळी कधी आमच्या राहतच नाही, कारण येऊन जाऊन खाली बघत नाही, बाबांना पण दिसत नाही. आणि आर्यन वगैरे रुद्र आणि ध्रुव तर गेलेलेच होते स्कूलमध्ये, पण आर्यन आणि बाबा तर होते, पण बाबांना पण आता दिसत नाहीये. एकच डोळा काम करतोय आणि एक डोळा नाही करत आहे. तर मध्ये हॉस्पिटलमध्ये नाही का, मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं की त्यांना नेलतं म्हणून. तर डॉक्टरनी सांगितलंय की एक डोळा पूर्ण कामातून गेलाय म्हणले आणि एकच त्यांचा चांगला आहे. तर आम्ही म्हटलं होतं बाबा काय करायचं असेल तर करा ऑपरेशन वगैरे सगळं नाही का. तर डॉक्टर म्हणले नाही, म्हणले आता काही उपयोग नाहीये म्हणले, वय झालं, वयामानाने या गोष्टी होणार, करून पण काही फायदा नाही म्हणले, सक्सेस होईल नाही होईल त्याची पण गॅरंटी नाही म्हणले. मग त्याच्यापेक्षा राहू द्या म्हणले, काय हरकत नाही. तर असो म्हणलं. तर म्हणलं चला ठेवू, नाही तर नाही ठेवू, पहिले आपलं करून घ्या म्हणलं, मनाला समाधान भेटणे हे जरुरीच आहे म्हणलं. त्याच्यामुळं हळदीचं लेपन माझ्या मनासारखं झालं. कारण एरवी मग काढली तर काढली रांगोळी, नाही काढली साध्या सिंपल पद्धतीने करत असते. त्याच्यानंतर धूप लावून दिलं बघा. सगळ्या घरामध्ये सुगंध दरवळला होता. इतकं सुंदर वातावरण झालं ना ताईंनो. आणि खरंच अशा काही पूजा वगैरे असल्या ना, आवर्जून 2-3 तास एक्स्ट्रा काढून आहे ना हे कामं झाले पाहिजेत.
जेणेकरून आहे ना वर्षभराची पॉझिटिव्ह एनर्जी परत अंगामध्ये भरती, आणि माझे तर स्पेशली भरती. आणि मला काही असं सणवार काही असले की म्हणजे असं उत्साह मनामध्ये भरतो ना, की असं वाटतं बाबा काय करू आणि काय नाही. आणि त्यातली त्यात आपला हे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर बापरे, वर्षातून म्हणजे डिसेंबर महिन्यातच येणार, आणि त्याच्यामध्ये मग ही पूजा वगैरे म्हणल्याच्या नंतर अगोदरच डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटती की बाबा कसं देवी लक्ष्मी मातेला सजवायचं, कसं रूप द्यायचं. तर दरवेळेस आहे ना मार्केटमध्ये जाऊन स्पेशली ताईच्या मागं मी लागत असते, चल ना ग आपल्याला जायचं ताई, आणू आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुखोटे बघू, नाहीतर काहीतरी बघू अजून. तर तिला म्हणत असते मी. पण ह्या वेळेस आहे ना होतं सगळं सामान, आणि तिच्या पण मागं गडबड होते, थोडंसं बाहेर जायचं होतं कामानिमित्त, तर राहून गेलं. कारण की मग असताना सुद्धा आता ही मागच्या वर्षीची जी हे आहे मूर्तीचा बेस आहे, हे मागच्या वर्षी आम्ही घेतला होता पूर्ण साज. तर हे बघा अशा पद्धतीचं पूर्ण अशी, आता बऱ्याच ताईंना माहिती सुद्धा असणार आहे, जो तांब्या आहे तो आतमध्ये म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये फिक्स केलेला आहे, त्याच्यात फक्त पाणी ओतायचं आणि मग डायरेक्ट नारळ ठेवायचा, आणि खाली मात्र सगळ्या साच्या आपल्या ज्या गौरींचे साचे असतात बघा तशा पद्धतीचा साचा आहे पूर्ण. तर मग ह्यो आयताच झाला, तर त्याच्यामुळं मग ते भारी पण वाटत होतं. तर मला वाटत होतं अजून वेगळं वस्त्र वगैरे बाजारात जर गेले असते ना तर अजून वेगवेगळं आणलंच असतं 100%, पण जायलाच झालं नाही. तर मग तुम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत शॉपिंग केल्याशिवाय दाखवल्याशिवाय राहिल्या असत्या का सख्या बहिणी सख्या जावा, पण जाणं झालं नाही. स्पेशली मला वाटत होतं अजून वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र वगैरे आणावे, कारण की आता लागतेच देवाचं काम आहे म्हणल्याच्या नंतर आपलं काही ना काही चालूच असतं ताईंनो घरात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी लागतात आणि ह्या काही खराब होणाऱ्या नाही. बदलून टाकले की आपल्याही मनाला जरा वेगळं वाटतं आणि वेगळं होऊन जातं सगळं. तर इथं अष्टदल कमल पहिले काढून घेतलं, चौरंग मांडलाय त्याच्यावरती काढून घेतलं. त्याच्यात सगळ्यात पहिले कोणत्याही पूजेची सुरुवात म्हणल्याच्या नंतर गणपती बाप्पांच्या अभिषेकापासूनच सुरुवात होती, हे सगळ्यांनाच माहिती. तर मस्तपैकी गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून अभिषेक इथं करून घेतलाय बघा, पाण्याने दह्याने दुधाने. आणि त्याच्यानंतर मग पुढचं तर गणपती बाप्पांचं सुद्धा इथं स्थान देऊन घेतलंय, हळदी कुंकू तांदूळ वाहून सगळ्यात अगोदर तर दिवा, आणि मग तिथून पुढे बाकीची कामं. तर दागिन्यांचा तर काही विषयच नाहीये आता वरती जे होते तेच देवीला दागिने घातले होते, कारण की महालक्ष्मीचे जे दागिने आम्ही घातले होते गौरी पूजनाच्या वेळी, तर तो डब्बा आहे ना वरतीच ठेवला होता. ताईला म्हणलं नको ठेवू, कारण मला परत मार्गशीर्ष महिन्यामध्ये लागतो. आणि ते बॉक्स काय होतं, गौरींचे जे सजावटीचं सामान आहे ते सामान पेट्यांमध्ये आम्ही भरून आहे ना आमच्या सगळ्या खालच्या स्टोर रूम मध्ये, म्हणजे इथून खालच्या घरी डायरेक्ट तर तिथं ताला आहे, आणि तिथून ती बॉक्स उचकायचे एकावर एक ते ठेवलेले आहेत सगळे बॉक्स, मग ते काढायचे. तसं प्रत्येक बॉक्सवर आमचं नाव लिहिलेलं असतं की कुठल्या बॉक्समध्ये काय आहे, पण तरी सुद्धा म्हणजे तिकडं जाऊन आता पेट्या उचकून काढायच्या म्हणल्या वेळच लागतो, म्हणून अशा गोष्टी ना मुद्दाम आम्ही किचनमध्ये वरती जे फर्निचरचे कप्पे आहेत ना ते त्याच्यामध्ये सगळं देवाचं सामान जे आपण लागणाऱ्या वस्तू येतं त्या ठेवीत असतो. त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पांना स्थान दिलं, त्याच्यानंतर आता हे श्रीयंत्र, आणि त्याच्या आधी लक्ष्मी देवीची मूर्ती आहे आणि विष्णू भगवानांची आहे, की विष्णू भगवानांचे पाय दाबताना लक्ष्मी देवीची ही छोटीशी मूर्ती आमच्या देवाऱ्यामध्ये आहे. ही आवर्जून मी म्हणजे शॉपिंग केली होती हिची, तुम्हाला दाखवली पण असेल बघा व्हिडिओमध्ये एका, तर ती पण आणली. आणि ते काय आहे की लक्ष्मी देवीची बघा काय म्हणतात ना जन्म आहे ना हा समुद्र मंथनातून झालेला आहे, आणि त्याच्यानंतर त्यांचा विवाह विष्णू देवतांसोबत झाला, आणि तेव्हापासून म्हणजे लक्ष्मी देवीची ही लीला आहे ना इतकी आमाप आहे ना, ज्या घरामध्ये तिची पूजा अर्चा, आणि मला तर असं वाटतं की ज्या घरामध्ये आहे ना कुणी स्वतःचा विचार जे करत नाही ना, तर म्हणजे एकमेकांचा ज्या घरामध्ये विचार केला जातो ना ते घर कायम सुखी आहे बरं का. कारण की हे बघा पैसा पाणी किती आलं किती गेलं, कष्टाचा पुरत नाही तर हरामाचा कधी पुरायचा, कायम माझा डायलॉग हा असतो बघा. किती कमवलं माझं जरी केलं तरी जाताना कुणीही सोबत नेत नाही ताईंनो. त्याच्यामुळे ज्या घरामध्ये घरातल्या व्यक्तींचा एकमेकाचा विचार जेव्हा केला जातो ना त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड सहवास करत असते बघा. किती नको म्हणले ना तर बळजबरी ती आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी नक्कीच म्हणजे देतीच. कारण की माझं जर करत राहिलं ना घरामध्ये, हे माझं, हा पैसा माझा, हे माझं ते माझं, तर त्या घरामध्ये कधीच म्हणजे एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतो, किरकिर होतात, भांडणं होतात म्हणजे, आणि त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही ताईंनो. तर ह्या गोष्टी कितपत तुमच्याशी
तुमची म्हणजे तुम्हाला माझी सहमत, माझ्या मताशी तुम्ही किती सहमत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की बघा, पैसा आज आहे तो उद्या नाही. एका रात्रीतून कोण श्रीमंत होईन आणि एका रात्रीतून कोण भिकारी होईन याचं त्या व्यक्तीलाच माहिती नसतं. त्याच्यामुळे आहे याच्यामध्ये कधी पण सुखी राहणं हे खूप आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. शेवटी नशिबाचे प्रत्येकाचे खेळ असतात ताईंनो, आहे की नाही. कारण की वरतून ज्यावेळेस देव आपल्याला म्हणजे जन्माला आपण येतो तेव्हाच आपल्या सगळ्या जन्मरेखा किंवा का भविष्यरेखा लिहिलेल्या असतात की किती दुःख किती सुख असं सगळं काही. मग जे दुःख वाटायला येतं ते आपोआप मनात गिळून घ्यायचं की बाबा जे वाईट दिवस येते तर कधीतरी चांगले दिवस पण येणार. तर असं हे तू धरून पुढं चालायचं. असंच आमचं आहे सख्या बहिणी सख्या जावांचं. कारण याच्यातून आम्ही भरपूर काही अनुभवलेलं आहे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे ती जे म्हणतो तर ते दिवस याच्यामध्ये पण म्हणजे म्हण व्हायला पाहिजे की 4 दिवस सुखाचे 4 दिवस दुःखाचे. असं पण म्हणजे आयुष्यामध्ये हे आयुष्य चढ उतारीचं आहे. कधी याच्यात दुःख पण भरपूर येतात आणि सुख पण भरपूर येतात. पण सगळ्यांना सामोरे जाऊन आपल्याला आयुष्य हे कंप्लीट काढायचे असं माझं मत आहे. तर चला ताईंनो, पहा इथं माझी सगळी आजची पूजा मांडून झालीये, किती सुंदर दिसतीये. तर चला छानपैकी पूजा झाली बघा. सकाळपासून आवरता आता 9:30 पावणे 10 झालेत आणि म्हणलं आता सगळं आवरले, आता फक्त कथा वाचायची आहे आणि आरती करून घ्यायची आहे देवी आईची. तर सगळी तुळशीची पूजा, बाहेरचं अंगण साफ करणं, सडा रांगोळी सगळं काही झालंय. उठल्यापासून ध्रुवला शाळेमध्ये लावलं तर तसं मला घाई झाली होती की कधी मी हे करीन, कधी पूजा मांडीन आणि कधी माझं आवरण. कारण की असं काही हसलं ना की आपोआपच मनातून एक प्रकारचा उत्साह माणसाला येत असतो. तर एकच मिनिट, बाबाने आवाज दिला होता मला. तर असो, तर बघा उंबरठ्याचं लेपन हे ते म्हणजे आजचा जो गुरुवारचा दिवस आहे तो अगदी आनंद बाबा आपले उन्हाला बसलेत सकाळ सकाळ. आता सकाळ धरून चहा पण नाही घेतलाय. सकाळी म्हणलं पहिले आवरायचं आणि नंतर चहा बिया सगळं नंतर, नाहीतर आहे ना दम नाही निघत अजिबात. सकाळी उठलं ना की पोरं शाळेत गेली की मग चहा पहिले लागतो. पण आज मात्र ताण भूक सगळं काही हरवलं आणि कामामध्ये व्यस्त. मग आता म्हणलं आता झाली चहा घेते आणि मग लगेच कथा वाचून घेते. बघा सगळं अगदी फ्रेश झालंय वातावरण सगळीकडचं. आणि मेन मीन्स आता इथून पुढं जायचंय मला नैवेद्य ठेवायला. तर तुम्ही म्हणता कसला नैवेद्य, तर उद्यापासून आहे ना गुरुचरित्राचे 7 पारायण मी करणार आहे. तर 7 दिवसामध्ये. तर त्याच्यासाठी आता आज गुरुवार आहे त्याच्यामुळं 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य दाखवावा लागतो आदल्या दिवशी. ज्या ताई गुरुचरित्राचं पारायण लावतात त्यांना माहितीच असणार आहे. तर आता पहिले कथा वगैरे वाचून देवी आईची आरती करून घेते आणि मग नैवेद्य ठेवायला जाते. बघा आता सापडावं लागते. तसं म्हणायला आमची तर काही कुत्र्यांची कमी नाही बरं का, पण तरी पण बघावं लागते. आणि गाईला नैवेद्य ठेवायला कुणाच तरी गाईला ठेवावं लागणार आहे नैवेद्य. आणि मग होऊन जाईल. सकाळ सकाळ झालंय बघा. इथून पूजा किती छान दिसते बघा घरातली, एकच नंबर. चला असं ताईंनो, बाबा थंडी कमी झाली आहे का नाही? थंडी लय कमी झाली आता. 2-3 दिवसापासून परत येईन बघा, म्हणजे वाढन. आबळ होतं ना. तर आमच्या इथं त्या दिवशी बिबट्याने एक कुत्रं डायरेक्ट फाडलं. रात्रीचं आलं की मग कुत्रे लई येतात. पेरूच्या झाडाला बघा अशा पद्धतीचे पूर्ण असं काळ्या काळ्या कलरचे सगळं अशी जाळं लागलंय बघा. ते एक पेरू घेते आता. याला धुवून 3च फळं झाले मला याला पूजेला. ते एक हे होऊन जाईल, चांगला आहे, धुतल्यानंतर मस्त होऊन जाईल. तर त्याच्यानंतर बघा चंदनचा आवाज यायला लागलाय. तर म्हणलं बाहेर आले मी, म्हणलं नेमकं कमून ओरडतोय मोठ्या मोठ्याने. तर शेजारच्या शेतामध्ये पाणी धरायचं काम चाललंय बघा. खळखळ खळखळ आवाज येत असेल तुम्हाला. तर हा मात्र मोठ्या मोठ्याने ओरडतोय. चंदन, हा शिवताईंचे इकडे भांडणं चाललेत आमच्या. राण्यांनो अगं नका भांडू बाई. बघा बास 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 लय भांडल्या. चालू दे बाई तुमचं, तुम्ही काय ऐकणार आहे का? बघा हा गेला इकडं थोडंसं पाणी धरायचं काम चाललंय. त्याच्यामुळे त्याला वाटतं पाण्याचा आवाज आला का मग त्याला वाटतंय की बाबा मला बी जाऊन द्यावं. हे बघ इथं पाणी चालू आहे. हे पहा आमची कस्तुरीची थोडी तब्येत ठीक नाहीये. कशी तर रोज आहे ना बाबांनी सवय लावली त्यांना बाहेर जायची. तर बघा एकटाच आहे ती, कुठे आहे काय माहिती, तिकडे असणार आहे बसलेली. तर बाबांनी आहे ना त्यांना सवय लावली रोज बाहेर जायची आणि बाहेर जाऊन चरायची. तर एवढा दिवस त्यांची आणि कुत्र्यांची चांगली अशी हे झाली होती, मैत्री झाली. पण
त्या दिवशी कुठल्या कुत्र्यांनी आणि कुणी काय तिला पूर्ण तिचा बरंच माग जखम केली आणि जखम पण झाली तिला चांगली. तर त्या दिवशी हळद वगैरे लावून आम्ही तिला हे केलं, म्हणजे हे रक्त थांबतच नव्हतं तर ते थांबवलं. तर आता बरं आहे. तर दादाजी म्हणले आज डॉक्टर पण आपण बोलून घेऊ आणि दाखवून घेऊ एकदा, नाही का, नेमकं काय झालंय ते बघावं. तर एका कोपऱ्याला बसती बघायचं. कस्तुरी, कस्तुरी, कस्तुरीला कुठे आहे? कस्तुरी कुठे आहे? चंदन कुठे आहे? कुठतरी बसलेली असणार आहे झाडात इथून तिथून, कारण की ती आता जास्त लागले त्याच्यामुळे ना इकडे तिकडे जास्त हिंडतच नाही. हा मात्र एकदा एकटाच हिंडतोय. कस्तुरी नाही, कुठेतरी बघावं लागणार आहे मला. चला, तर त्याच्यानंतर काय मग मस्तपैकी आता गरमागरम इथं चहा उकळतोय. चहा घेतला आणि डबल दुसऱ्यांदा एनर्जी आली बघा. आणि मग लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाक वगैरे सगळं केला बघा, आवरलं. 12-12:30 मला झाले होते. तर मग तिथून पुढं काही व्हिडिओ घेतलाच नाही, कारण आपल्या स्टुडिओचं भरपूर दिवसभर काम होतं, कारण आज लाईव्ह नाही घेतला पण बाकीचं काम होतं भरपूर. तर चला आयसो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. संध्याकाळ झाली आहे. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.